लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली शिवाजी महाराजांची वाघनखं तेथून रातोरात गायब झालेली आहेत. कुठे गेली असावी, कोणी नेली असावी, परवानगी काढून नेली की नाही, भाड्याने नेली का, असे अनेक प्रश्न आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण दोनच मुद्द्यांच्या भोवती फिरत आहे. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं आंदोलन आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांची वाघनखं. कारण ती वाघनखं दुसरे तिसरे कोणी नाही तर महाराष्ट्र सरकारनेच महाराष्ट्रात आणलेली आहे. होऊ शकते कदाचित मराठा आरक्षणाचा मुद्दा दाबण्यासाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आलेली असावीत. मराठा बांधवांना कुठलं तरी कारण सांगून आपल्या बाजूला वळविण्यासाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आलेली असावीत. मग आता इथे तीन प्रश्न निर्माण होतात. पहिला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की खरोखरच ती वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी उपयोगात आणलेली होती का, म्हणजेच ती वाघनखं खरोखरच शिवाजी महाराजांची आहेत का. दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न की ती कशी महाराष्ट्रात आली आणि तिसरा महत्त्वपूर्ण प्रश्न की ती वाघनखं कशासाठी महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहेत. चला तर मग हे तीनही प्रश्न समजून घेऊ. महाराष्ट्रात वाघनखावरून राजकारण कशा पद्धतीने केल्या जात आहे हे समजून घेऊ. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. योग्य वाटत असेल तरच सबस्क्राईब करा, अदरवाईज करू नका. पहिला प्रश्न म्हणजे खरोखरच ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का, हा प्रश्न समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये जाऊ म्हणजे तिथे असलेल्या त्या वाघनखांची माहिती समजून घेऊ. खरं तर या म्युझियममध्ये मराठा आणि मोगलांच्या दरम्यान झालेल्या सर्वच्या सर्व लढायांमध्ये उपयोगात आणलेल्या वस्तू एका अलमारीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या वस्तूचं वर्णन करणारं लेबलसुद्धा त्याच्याबरोबर लावलेलं आहे. याच अलमारीमध्ये 22व्या क्रमांकावर ती वाघनखं ठेवलेली आहेत. अर्थात ती आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात आणलेली आहे आणि त्याचं वर्णन करणारं लेबलसुद्धा तिथे लावलेलं आहे. त्या लेबलवर लिहिलेलं आहे, इन 1669 द ग्रेट मराठा रूलर शिवाजी survived an assassination attempt by disembowelling the demissaries sent from Bijapur under the protest of making peace. It has been claimed that this weapon was the actual one used for the same claim had been made for several others. आता जेव्हा आपण त्या वर्णनाचा मराठीमध्ये अर्थ समजून घेतो तेव्हा त्याचा मराठीत अर्थ होतो 1669 मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विजापूरवरून पाठवलेल्या शस्त्रांना नष्ट करून महान मराठा शासक शिवाजी महाराज हत्येच्या प्रयत्नातून बचावले होते, असा दावा केला जातो की हेच अस्त्र शिवाजी महाराजांनी वापरले होते. परंतु असा दावा अनेकांनी केलेला आहे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. यामधील शेवटची ओळ अत्यंत महत्त्वाची आहे की हे शस्त्र शिवाजी महाराजांनी उपयोगात आणले होते असा दावा केला जातो आणि असे दावे अनेक लोकांकडून सुद्धा केल्या जातात त्यांच्याकडे असलेल्या वाघनखांच्या बाबत. येथे सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे ही वाघनखं शिवाजी महाराजांचीच आहेत, खरीच आहेत असा दावा व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सुद्धा करत नाही. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब जी स्पष्ट करते की ही वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी उपयोगात आणली होती ती नाहीत. 1818च्या लढाईत इंग्रजांनी दुसरा बाजीराव पेशव्याचा पराभव केला आणि प्रतापसिंहांना महाराष्ट्राच्या गादीवर बसविलं. तेव्हा प्रतापसिंहांनी साताऱ्याचा रेसिडेंट ग्रँड डफ आणि लॉर्ड एल्फिन्स्टन यांना ती वाघनखं भेट म्हणून दिली आणि पुढे जाऊन ग्रँड डफचा वंशज अँड्रियन ग्रँड डफ याने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला दिली. अशी नोंद व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये केलेली आहे. आता हेच ग्रँड डफ आणि लॉर्ड एल्फिन्स्टन ज्यांनी भारताचा आणि मराठ्यांचा इतिहास लिहिला त्यांनीच इतिहासामध्ये असे लिहून ठेवले की शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं अजूनही साताऱ्याच्या छत्रपतीकडे आहेत. अशाच प्रकारची अस्सल वाघनखं प्रतापसिंह महाराजांनी आम्हाला भेट दिली होती. म्हणजेच काय तर प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफ आणि लॉर्ड एल्फिन्स्टन यांना दिलेली वाघनखं जी आतापर्यंत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये होती आणि जी आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात आणली ती वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी मुळातच वापरलेली नव्हती.
त्याचबरोबर भारतातील महत्त्वपूर्ण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी सुद्धा असे म्हटले आहे की जी वाघनखं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरली होती ती वाघनखं ही नाहीत. इंद्रजीत सावंत यांची अनेक शोध निबंध या विषयावर प्रकाशित झालेली आहे. आपण सर्वजण ते जाऊन वाचू शकता, म्हणजे आपला पूर्णचा पूर्ण विषय क्लिअर होईल. आय होप की ती वाघनखं खरोखर शिवाजी महाराजांची आहेत का या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना मिळालं असेल. आता दुसरा महत्त्वपूर्ण प्रश्न की ती वाघनखं महाराष्ट्रात कशी आली. मित्रांनो, ही वाघनखं जेव्हापासून महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्रात आणली तेव्हापासून त्या म्युझियममध्ये वाघनखांच्या ठिकाणी आणखी एक लेबल लावण्यात आलेलं आहे, ज्यावर लिहिलेलं आहे धिस ऑब्जेक्ट हॅड बीन टेम्पररी रिमूव्ड आणि डेट दिलेली आहे 27/9/2023. म्हणजेच ती वाघनखं टेम्पररी तेथून काढण्यात आलेली आहेत आणि महाराष्ट्र सरकारने टेम्पररीज 3 वर्षाच्या कालखंडासाठी भाड्याच्या तत्वावर ती वाघनखं महाराष्ट्रात आणलेली आहे, ज्यासाठी करोडो रुपये महाराष्ट्र सरकारने खर्च केलेला आहे. असा पैसा जो लोकांच्या मेहनतीचा आहे, लोकांकडून कर स्वरूपात सरकारकडे जमा होतो. एवढे करोडो रुपये खर्च करून ती वाघनखं महाराष्ट्रात भाड्याने आणलेली आहेत. विकत आणली असती तर आपण थोड्या वेळासाठी विचारही केला असता, परंतु महाराष्ट्रातील जनतेचा मेहनतीचा पैसा असा व्यर्थ फालतू का गमवावा, त्याचा महाराष्ट्रातील जनतेला फायदा आहे का हे महाराष्ट्रातील जनतेनेच ठरवावे. ती वाघनखं महाराष्ट्रात आणल्याने जी खरीच नाहीत, महाराष्ट्रातील गरिबीचा प्रश्न सुटेल का, महाराष्ट्रातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल का, आणि सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का. या सर्व प्रश्नांचा विचार करण्याची आता कुठेतरी गरज आहे. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट करावं की या वाघनखांमुळे महाराष्ट्रातील जनतेला कुठले फायदे होतील. ती वाघनखं आणल्यामुळे फायदा होईल का, कुणाचा फायदा होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिसरा प्रश्न समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे ही वाघनखं कशासाठी महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रातील जनता शिवाजी महाराजांप्रती अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. शिवाजी महाराजांवर खूप जास्त प्रेम करते. शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्रीयन भावनात्मक होतात आणि याच सर्व गोष्टीचा फायदा हे राजकीय लोक घेत आलेले आहेत आणि घेत आहेत. असाच काहीतरी प्रयत्न BJP कडून या वाघनखांच्या बाबत केल्या जात आहे. आम्ही वाघनखं आणली, आम्ही वाघनखं आणली असा गाजावाजा BJPचे लीडर्स करत आहेत आणि हा गाजावाजा करून त्यांना महाराष्ट्रातील जनतेला भावनात्मक करायचं आहे आणि आपल्याकडे वळवायचं आहे. आणि नेहमीच जनतेला कुठल्या ना कुठल्या धार्मिक मुद्द्यावरून, कुठल्या आध्यात्मिक मुद्द्यावरून किंवा कुठल्या तरी महापुरुषाच्या नावावरून भावनात्मक करून आपल्या स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न BJP कडून केला जात असतो, ज्याला इमोशन ड्रिव्हन पॉलिटिक्स म्हटलं जाते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करणे. मागील 2 महिन्यापासून महाराष्ट्रात मराठा बांधव आरक्षणासाठी आंदोलनं करत आहेत, लढा देत आहेत. कितीतरी मराठा बांधवांनी आपले आयुष्य संपलेले आहे, परंतु या गोष्टीकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष नाही आणि वाघनखं पुढे आणून ते महाराष्ट्रातील जनतेकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाघनखांचं संपूर्ण राजकारण आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा नवीन विषयासह, महत्त्वपूर्ण विषयासह भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.